नमस्कार श्रोतेहो, प्रेरणादायी कथा या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. चांगल्या कथा आणि चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक उद्देश. आज एक सुंदर कथा तुमच्यासोबत मी घेऊन आली आहे. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आयुष्यात खूप काही मिळालं पण मनात शांतता नाही? किंवा एखादा माणूस खूप मोठा झाला पण त्याच्या वागण्यात नम्रता नाही? श्रोतेहो, आजची कथा तुमचं आयुष्य बदलू शकते. ही कथा आहे संत गजानन महाराज यांच्या एका छोट्याशा पण अत्यंत गहन संदेशाची. चला तर ऐकूया ही सुंदर कथा. एकदा महाराज आपल्या भक्तांसोबत शेगावच्या बाहेर फेरफटका मारत होते. आजूबाजूला शांत वातावरण, मंद वारा आणि हिरवागार शेत. त्यात महाराज अचानक थांबले. त्यांची नजर एका गव्हाच्या शेतावर गेली. त्या शेतात सुंदर कणसे वाऱ्यावर डोलत होती. काही कणसे अगदी ताठ उभी होती, जणू काही अभिमानाने भरलेली, आणि काही कणसे खाली वाकलेली होती, जणू नम्रतेने नतमस्तक झालेली. भक्तांना काही कळेना महाराज काय बघत आहेत. महाराज हळूच हसले आणि म्हणाले, तुम्हाला या कणसांमध्ये काय दिसतं? एक भक्त म्हणाला, महाराज ही तर साधी गव्हाची कणसे आहेत. महाराज म्हणाले, नाही, ही कणसे तुम्हाला जीवनाचं सत्य सांगत आहेत. भक्त आश्चर्यचकित झाले. पुढे महाराज म्हणाले, जी कणसे रिकामी आहेत ती नेहमी ताठ उभी असतात आणि जी कणसे धान्याने भरलेली आहेत ती नम्रतेने खाली वागतात. तेवढ्यात महाराजांनी जवळचं फूल आणि त्या फुलांवर फिरणाऱ्या मधमाशांकडे लक्ष वेधलं. त्या मधमाशा पहा, भक्तांनी पाहिलं. मधमाशा शांतपणे प्रत्येक फुलावर बसत होत्या. त्या फुलांमधून मध गोळा करत होत्या, पण त्या एकाही फुलाला इजा करत नव्हत्या. महाराज म्हणाले, मधमाशांकडून शिका. त्या जगातून गोडवा घेतात पण कोणालाही दुखावत नाही. महाराजांचा आवाज आता गंभीर झाला. माणूस जेव्हा यशस्वी होतो तेव्हा त्याच्याकडे ज्ञान, पैसा, मान, सन्मान येतो. तेव्हा तो कसा वागतो हे खूप महत्त्वाचं असतं. जर तो रिकाम्या कणसासारखा ताठ राहिला तर त्याचं आयुष्य अहंकाराने भरून जातं. पण जर तो भरलेल्या कणसासारखा नम्र झाला तर त्याचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर होतं. श्रोतेहो, ही कथा आपल्याला खूप मोठा संदेश देते. खरा मोठेपणा नम्रतेत आहे. यश मिळालं की अहंकार नको आणि जगातून चांगलं घ्या मधमाशांसारखं. आजपासून आपण ठरवूया, आपण नेहमी नम्र राहू आणि कोणालाही दुखावणार नाही. श्रोतेहो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला यातून प्रेरणा मिळाली का? ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. प्रेम आपल्या चॅनलला द्या. धन्यवाद.